नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 38 बघणार आहोत। पुढील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा। हे दिलेले आहे अपूर्णांक संख्या, यांचं वाचन लिहायचं आहे आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही आपल्याला लिहायची आहे। पहिले आपण सगळ्या संख्यांचं वाचन लिहून घेऊया, त्या संख्यांमध्ये किती अंक आहेत ते लिहूया, नंतर त्यांचे स्थान काय आहे, नंतर त्यांची स्थानिक किंमत किती आहे ती लिहिणार आहोत। तर बघा, पहिली दिलेली ही संख्या आहे, हिचं वाचन कसं येणार, 6.13 असं येणार आहे। तर आपण इथे लिहून घेऊया 6.13। त्यानंतर दुसऱ्या संख्येचं वाचन कसं येणार आहे, 48.84 बरोबर। तिसऱ्या संख्येचं वाचन येणार आहे 72.05। त्यानंतर 4 नंबर संख्या आहे, तिचं वाचन येणार आहे 3.4 0.59। आता आपण प्रत्येक संख्येमध्ये किती अंक आहे ती लिहून घेणार आहोत। ह्या संख्येमध्ये 613 हे अंक आहेत। या संख्येमध्ये 4, 8, 8 आणि 4 हे अंक आहेत। या संख्येमध्ये 7, 2, 0, 5। या संख्येमध्ये 3 आणि 4 हे अंक आहेत। ह्या संख्येमध्ये 0, 5 आणि 9 हे अंक आहेत। आता आपल्याला अंकांचं स्थान लिहायचं आहे। तर बघा, दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला जो पहिला अंक आहे त्याचं स्थान कुठलं असतं, एकक स्थान। आपण तर पहिल्यापासून शिकत आलेलोच आहोत, एकक स्थान। इथे एकक स्थानी कोणती संख्या आहे, 6। आता आपण दिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये एकक स्थानी जी संख्या आहे तिचं स्थान लिहून घेऊया। या संख्येमध्ये ही 8 आहे, एकक स्थानी 8। आता तिचं स्थान लिहून घेऊया, एकक। त्यानंतर इथं 2 आहे एकक स्थानी, इथे 3 आहे एकक स्थानी, एकक। त्यानंतर ह्या संख्येमध्ये 0 आहे एकक स्थानी, बरोबर। आता आपण दशक स्थान लिहिणार आहोत। पहिल्या संख्येमध्ये दशक स्थान नाहीये, दुसऱ्या संख्येमध्ये 4 या संख्येचं दशक स्थान आहे, बरोबर, एकक दशक। तर दशक स्थान लिहून घेऊया। या संख्येचं दशक स्थान 7, बरोबर। 7च्या पुढे आपण दशक लिहिणार आहोत। इथे दशक स्थान नाहीये, लास्टच्या संख्येमध्ये पण दशक स्थान नाहीये, ओके। दशांश चिन्हाच्या डाव्या साईडचे जे अंक होते त्यांचे स्थान लिहून झाले। आता आपण दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला जे अंक आहेत त्यांचं स्थान लिहिणार आहोत। तर बघा, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला पहिला जो अंक असतो त्याचं स्थान कुठलं आहे, दशांश स्थान। कसं लिहिणार, दशांश, ओके। दशांश स्थान हे दशांश आहे आणि हे काय आहे, शतांश, ओके, शतांश। आता आपण दिलेल्या सगळ्या संख्यांमधलं दशांश स्थानी जो अंक आहे त्याचं स्थान लिहून घेऊया आणि शतांश स्थानी जो अंक आहे त्याचं स्थान लिहून घेऊया, ओके। बघा, इथे हा 8 आहे दशांश स्थानी
दशांश. इथे 4 आहे शतांश स्थानी, शतांश. नंतरच्या संख्येमध्ये 0 हा आहे दशांश स्थानी. त्यानंतर 5 हा दिलेला आहे, तो आहे शतांश स्थानी. बरोबर. त्यानंतर ह्या 4 नंबरच्या संख्येमध्ये 4 हा अंक दिलेला आहे, त्याचं स्थान कुठलं आहे? दशांश. दशांश स्थान, दशांश, दशांश स्थान. आता या संख्येमध्ये हे दशांश आणि हे आहे शतांश स्थान, दशांश. आणि ह्या संख्येचं स्थान आहे शतांश स्थान. आता अंक आणि त्यांचे स्थान लिहून झालेले आहे. आता त्यांची स्थानाची स्थानिक किंमत किती आहे ती आपण लिहिणार आहोत. तर आता बघा, एकक स्थानी जी संख्या असते तिची स्थानिक किंमत तीच संख्या असते. म्हणजे 6 हा आहे एकक स्थानी, त्याची स्थानिक किंमत 6च असणार आहे. एकक स्थानी जे अंक असतात त्यांची स्थानिक किंमत तीच संख्या असते. आता आपण दिलेल्या सगळ्या संख्यांमधल्या जे एकक स्थानी ज्या संख्या आहे त्यांची स्थानिक किंमत लिहून घेऊया. आता इथे एकक स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत 8च असणार आहे. इथे एकक स्थानी 2 आहे, 2ची स्थानिक किंमत 2च आहे. या संख्येमध्ये एकक स्थानी 3 आहे, 3ची स्थानिक किंमत 3च आहे. इथे 0ची स्थानिक किंमत 0च असते. एकक स्थानची स्थानिक किंमत लिहून झाली. दशक स्थानी जो अंक आहे त्या अंकाची स्थानिक किंमत लिहिणार आहोत. तर पहिल्या संख्येमध्ये दशक स्थानी अंक नाहीये. दुसऱ्या संख्येमध्ये 4 हा दशक स्थानचा अंक आहे, त्याची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे. तर बघा, दशक स्थानी जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत लिहिताना त्याला 10ने गुणायचं असतं. तर 4ला आपण 10ने गुणलं, 4 10 काय झाले? 40. तर ह्या 4ची स्थानिक किंमत किती झाली? 40 झाली. दिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये दशक स्थानी जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत काढताना आपण त्याला 10ने गुणणार. दशक स्थानी 7 आहे, 7ची स्थानिक किंमत काढायची, आपण त्याला 10ने गुणणार. 7 10 70. तर या 7ची स्थानिक किंमत झाली 70. त्यानंतर दशक स्थानी संख्या नाही आहे. बरोबर. आता आपण दशांश स्थानी ज्या संख्या आहे त्यांची स्थानिक किंमत काढणार आहोत. तर बघा, दशांश स्थानी जो अंक आहे त्या अंकाची स्थानिक किंमत काढताना त्याला आपल्याला 1/10ने गुणावं लागतं. आता इथे 1 आहे, 1 दशांश स्थानी आहे, त्याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. तर 1ला 1/10ने आपल्याला गुणावं लागणार आहे. बघा, 1 गुणिले 1/10 म्हणजे 1 1 1, 1/10. याला आपण दशांश संख्येमध्ये कसं लिहिणार? 0.1 असं लिहिणार. 0 दशांश चिन्ह 1 असं लिहितो. बरोबर. म्हणजे ह्या दशांश स्थानी हा जो 1 आहे दशांश स्थानी त्याची स्थानिक किंमत आली 0 दशांश चिन्ह 1. त्यानंतर दिलेल्या दुसऱ्या संख्येमध्ये दशांश स्थानी जो 8 आहे त्याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तर तो 8 हा अंकाला आपल्याला 1/10ने गुणावं लागणार आहे. तर 8 1 8, तर 8/10. तर याचं उत्तर काय येणार आहे? 0.8 असं येणार आहे. बरोबर. तर ह्या 8 हा दशांश स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत आली 0.8. आता दशांश स्थानी तर 0 आहे, 0 कोणत्याही स्थानी असो त्याची स्थानिक किंमत ऑलवेज 0च असते. बरोबर. आता इथे दशांश स्थानी 4 आहे, 4ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. तर 4ला आपल्याला 1/10ने गुणावं लागणार आहे. 4 1 4, 4/10. तर या 4/10ला आपण कसं लिहितो? 0 दशांश चिन्ह 4 असं लिहितो. तर ह्या 4 दशांश स्थानी असलेला हा अंक, याची स्थानिक किंमत आली 0.4. त्यानंतर 5 हा अंक आहे दशांश स्थानी. 5ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे, त्याला आपण 1/10ने गुणणार. 5 1 5, 5/10. आता याची किंमत कशी येणार? 5/10ची 0.5 अशी येणार. 5 हा दशांश स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत आली 0.5. आता आपण दिलेल्या संख्यांमध्ये शतांश स्थानी जे अंक आहे
शतांश स्थानी जो अंक आहे ते अंकाची स्थानिक किंमत काढून घेऊया. तर बघा, दिलेल्या अंकांमध्ये शतांश स्थानी जर कुठला अंक असेल त्याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागणार, तो जो अंक आहे त्या अंकाला 1/100 गुणावं लागणार आहे. तर ही 3 आहे, 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. त्याला 1/100 गुणावं लागणार. 1/100 म्हणजे बघा 3 × 3, तर 3/100 असं असतं. याची स्थानिक किंमत कशी आली, 0.03 ही आली याची स्थानिक किंमत. त्यानंतर शतांश स्थानी हा 4 आहे. 4ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. त्याला 1/100 गुणावं लागणार आहे. तर 4 गुणिले 1/100 म्हणजे 4 × 1 = 4, 4/100, 4/100. तर 4/100चा स्थानिक किंमत कशी येणार बघा, 0.04. यालाच आपण दशांश रूपामध्ये लिहिलं तर ती आली 0.04. त्यानंतर शतांश स्थानी 5 आहे. 5ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. त्याला पण 1/100 गुणावं लागणार आहे. 5 × 1 = 5, 5/100. दशांश अंकामध्ये कसं लिहू शकतो त्याला, 0.05 असं लिहिणार. त्यानंतर हा 9 अंक आहे शतांश स्थानी, त्याची स्थानिक किंमत काढायची आहे. तर 9ला आपल्याला 1/100 गुणावं लागणार आहे. 9 × 1 = 9, 9/100. 9/100ची स्थानिक किंमत कशी आली, 0.09 ही आली. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला पहिला जो अंक असतो त्या अंकाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला त्याला 1/10 गुणावं लागणार. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 नंबरचा जो अंक असतो त्याला आपल्याला 1/100 गुणावं लागणार. आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 3 नंबरचा जो अंक आहे त्याची जर स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे, 1/1000 गुणावं लागणार आहे. येते लक्षात, खूप सोपं आहे. आणि इथे बघा, इथे डिनॉमिनेटरमध्ये जर 2 0 आहे, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला पण 2 अंक यायला पाहिजे. हे अंक कुठले असतात, अंशातले असतात. बघा 9 हा अंशातला आहे, तो आला सगळ्यात उजव्या साईडला. त्याच्या बाजूला आपल्याला अंक जर कमी पडले तर आपण तिथे 0 लिहायचे असतात. हे मी तुम्हाला या अगोदरच्या उदाहरण संग्रहामध्ये सांगितलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.